Hello and welcome to my channel Easy English. Now in this video we will see how to write the appreciation of the poem A Teenager's Prayer. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेमध्ये येणारा 5 मार्काचा प्रश्न कवितेचे रसग्रहण करा हा आपण पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न असा असतो की रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. आता हे पॉईंट्स नेमके काय असतात आणि यांची मार्किंग सिस्टीम कशी आहे, किती एका पॉईंटला किती मार्क असतात नेमके हे आपण बघणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे टायटल. त्याला किती मार्क आहेत तर अर्धा मार्क आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, त्याला किती मार्क आहेत तर अर्धा मार्क आहे. हे कवितेत दिलेलंच असतं. सुरुवातीला टायटल दिलेलं असतं प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यानंतर कविताच्या शेवटी कविता कोणी लिहिलेली आहे त्या कवीचं नाव दिलेलं असतं. म्हणजे हा 1 मार्क आपल्याला सहजासहजी मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा असतो राईम स्कीम. आता राईम स्कीमला 1 मार्क आहे, फिगर्स ऑफ स्पीचला 1 मार्क आहे आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया घेण्यासाठी 2 मार्क आहेत. असे एकूण 5 मार्क आहेत. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर राईम स्कीम, कारण टायटल आणि नेम ऑफ द पोएट हे दिलेलंच असतं. आता आपल्याला बघायचं ती राईम स्कीम. आता राईम स्कीम कशी शोधायची हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण या कवितेचं पहिलं कडवं बघूया. या पहिल्या कडव्यातील प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द आपण बघूया. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द आहे बिगिनिंग, त्यानंतर आहे दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द मेक, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे चूज आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे टेक. आता बिगिनिंग, मेक, चूज आणि टेक यात कुठे यमक जुळतं हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बिगिनिंगसाठी ए हे अल्फाबेट देऊया, ए. त्यानंतर दुसरा शब्द बघूया आपण मेक. बिगिनिंग आणि मेकचं यमक जुळतंय का तर नाही जुळत, म्हणून त्यासाठी आपण दुसरा अल्फाबेट देऊया, बी. आता बिगिनिंग, मेक आणि तिसरा शब्द आहे चूज यांचं यमक जुळतंय का? बिगिनिंगचं आणि चूजचं यमक जुळतंय का? नाही जुळत. मेक आणि चूजचं यमक जुळतंय का तर जुळत नाही, म्हणून आपण चूजला पुढचा अल्फाबेट देऊया, सी. आता पुढचा शब्द आहे चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द टेक. आता बिगिनिंग आणि टेकचं यमक जुळतंय का? नाही जुळत. मेक आणि टेकचं यमक जुळतंय का? जुळतंय. मेक आणि टेकचं यमक जुळतंय, म्हणून मेकला जे अल्फाबेट आपण दिलेलं आहे तेच आपण अल्फाबेट टेकला द्यायचं. म्हणजे मेक आणि टेकसाठी एक समान अल्फाबेट आलं, म्हणून या कडव्याची या स्टांजाची राईम स्कीम झाली ए बी सी बी, ए बी सी बी. त्यानंतर आपण पुढचं कडवं बघूया, दुसरं कडवं बघूया. दुसऱ्या कडव्यातली शेवटचा पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे लाईफ, दुसऱ्या कडव्यातील दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे सक्सेस, तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द आहे रोड आणि चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द आहे डिस्ट्रेस. आता यामध्ये सुद्धा आपल्याला लाईफ, सक्सेस, रोड आणि डिस्ट्रेस. लाईफला समजा जर आपण ए हे अक्षर दिलं तर लाईफ आणि सक्सेसचं यमक जुळत नाही, म्हणून आपण सक्सेसला बी अक्षर देणार आणि लाईफ आणि सक्सेस आणि रोड यांचं यमक कुठेही जुळत नाही, म्हणून पुढचं आपण अक्षर देणार ते सी हे आहे. परंतु सक्सेस आणि डिस्ट्रेस याचं यमक जुळते, म्हणून सक्सेसला जे अक्षर दिलेलं आहे आपण तेच आपण डिस्ट्रेसला देणार, म्हणजेच बी. म्हणजेच या कडव्याचं राईम स्कीम काय झालेली तर या स्टांजाची राईम स्कीम काय झालेली आहे तर ती ए बी सी बी. त्याच पद्धतीनं तिसऱ्या कडव्याची लॉर्डला ए, सीला बी, राईटला सी आणि मी बी, कारण सी आणि मीचं यमक जुळते, म्हणून या कडव्याची राईम स्कीम झालेली आहे ए बी सी बी. आता आपण ॲप्रिशिएशन लिहायचं आहे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये. ॲप्रिशिएशन कसं लिहायचं? आता पहिलं टायटल काय आहे तर अ टीनेजर्स प्रेयर. सेकंड नेम ऑफ द पोएट जे मोर्स. थर्ड राईम स्कीम आत्ताच आपण बघितली ए बी सी बी.
आता पुढं फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेमध्ये कितीच फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. तर एक साधी आयडिया, फिगर्स ऑफ स्पीच एक लिहायचं असतं, तर 10वीतल्या सगळ्या कवितेमध्ये एक फिगर्स ऑफ स्पीच समान आहे आणि ते लिहिलं तर आपल्याला एक मार्क मिळून जातो. ते कोणतं आहे तर ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे नेमकं काय तर एकाच साऊंडनं सुरुवात होणारे एका ओळीतले शब्द जर असतील तर तिथं ॲलिट्रेशन असतं. हे 10वीतल्या प्रत्येक कवितेमध्ये हे ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहेच. त्याचबरोबर आणखीन या कवितेमध्ये काय आहे, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे शब्दाची रचना मागं पुढं केलेली असते, त्याला इन्व्हर्जन म्हणतात. पुढचं आहे ते अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफीला आपण सुरुवातीलाच बघितलेलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की अमूर्त कल्पना, वस्तू किंवा व्यक्ती यांना उद्देशून केलेलं संभाषण, त्याला अपॉस्ट्रॉफी म्हणतात. म्हणजे या कवितेमध्ये अ टीनेजर्स प्रेयर्समध्ये ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन आणि अपॉस्ट्रॉफी हे 3 तर आहेतच. आता आपल्याला महत्त्वाचा 2 मार्काचा जो मुद्दा आहे, पॉईंट आहे, तो सेंट्रल आयडिया. ती सेंट्रल आयडिया आपल्याला लिहावीच लागेल, कारण 3 मार्क आपल्याला सहजासहजी मिळतील. पण हे 2 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला 2-3 वाक्य आपल्याला ही लिहावीच लागेल. या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे तर आपण बघूया. इट इज अ टीनेजर्स प्रेयर टू गॉड. देर आर मेनी वेज ऑफ द लाईफ इन फ्रंट ऑफ द टीनेजर्स. सो ही or she is in confusion. Which way will he or she choose? He or she prays to God to show the right way of the life. Also, he or she wants to overcome from the temptations coming in their life. He or she will keep fit his or her body and mind to face all the challenges in his life. अशा पद्धतीनं आपण ही सेंट्रल आयडिया लिहू शकतो. आणि टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया हे जर आपण बरोबर लिहिलं तर आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. थँक्यू.